श्री स्वामी समर्थ मित्रांनो, भगवान सूर्याचा संसार या संपूर्ण विश्वाला प्रकाश देणारे, पृथ्वीवरील प्रत्येक जीवाला जीवनदान देणारे आणि प्रत्यक्ष डोळ्यांनी दर्शन घेता येणारे एकमेव देव म्हणजे भगवान सूर्यनारायण. हिंदू धर्मामध्ये सूर्यदेवाला नवग्रहांचा राजा मानले जाते. प्रत्येक दिवसाची सुरुवात त्यांच्या दर्शनाने होते. परंतु मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की सूर्यदेवांचा संसार कसा होता? त्यांच्या पत्नी कोण होत्या? त्यांच्या मुलांची कथा काय आहे? आणि सूर्यदेवांच्या कुटुंबियांशी संबंधित अशा रहस्यमय गोष्टी ज्या आज आपण जाणून घेणार आहोत, ज्या गोष्टी अनेकांना माहीत नाहीत. भगवान सूर्याचा संसार. चला तर मग सुरुवात करूया. भगवान सूर्यदेवांचा जन्म. पुराणांनुसार महर्षी कश्यप यांच्या अनेक पत्नी होत्या. त्यापैकी आदिती ही देवमाता म्हणून ओळखली जाते. आदितीच्या गर्भातून 12 आदित्यांचा जन्म झाला. त्यांच्यामध्ये सर्वात तेजस्वी आणि सामर्थ्यवान होते ते म्हणजे सूर्यदेव. भगवान सूर्यदेवांना विवस्थान, आदित्य, भास्कर, दिनकर आणि रवी अशा अनेक नावांनी ओळखले जाते. त्यांच्या रथाला 7 घोडे जोडलेले आहेत. हे 7 घोडे हे 7 रंगांचे 7 दिवसांचे प्रतीक मानले जाते. सूर्यदेवांचे तेज इतके प्रचंड होते की देवताही त्यांचे तेज पाहू शकत नव्हत्या. काही दिवसानंतर सूर्यदेवांचे आईवडील सूर्यदेवांचा विवाह करू इच्छित होते. ते भगवान विश्वकर्मा यांच्याकडे सूर्याच्या विवाहाचा प्रस्ताव मांडतात. भगवान विश्वकर्मा हे देवांचे दिव्य वास्तुशिल्पकार होते. त्यांची कन्या देवी सज्ञा. सज्ञा अत्यंत सुंदर, बुद्धिमान आणि सद्गुणी होती. योग्य वेळ आल्यावर विश्वकर्मांनी आपल्या कन्येचा विवाह सूर्यदेवांसोबत लावून दिला. विवाहानंतर काही काळ सर्व काही आनंदात चालले होते. देवी सज्ञाला सूर्यदेवांबद्दल खूप आदर आणि खूप प्रेम होते. देवी सज्ञा सूर्यदेवांवर खूप प्रेम करत असे. तिला खूप गर्व वाटायचा की सर्वात तेजस्वी माझे पतिदेव आहेत. माझ्या पती एवढं तेज कोणा त्याच ग्रहाला नाही. परंतु एक समस्या हळूहळू वाढत होती. ती म्हणजे भगवान सूर्यदेवांचे असह्य तेज. परंतु ते तेज, प्रकाश एवढा प्रखर होता की देवी सज्ञाला सुद्धा तो सहन होत नव्हता. देवी सज्ञाची व्यथा ती म्हणजे सूर्यदेवांचे तेज सामान्य नव्हते. सूर्यदेवांचे तेज देवी सज्ञाला सहन होत नव्हते. तिचे डोळ्यांना ते पाहवत सुद्धा नव्हते. त्यांचे तेज इतके प्रखर होते की देवी सज्ञाला त्यांच्यासमोर अगदी उभे राहणे देखील कठीण जात होते. तिने अनेकदा प्रयत्न केला. पत्नी म्हणून आपले कर्तव्य निभावले. परंतु दिवसेंदिवस तिचा त्रास वाढत गेला. तरीही तिने कोणाकडेही काहीच तक्रार केली नाही. काळ पुढे सरकत गेला. सज्ञेला 3 संताने झाली. वैवस्वत, मनु, यमराज आणि यमुना. तिने संताने अत्यंत तेजस्वी आणि दिव्य होती. पण सज्ञेची अवस्था दिवसेंदिवस खालावत होती. ती कोणालाही काही बोलू शकत नव्हती. कारण सूर्यदेव म्हणायचे की माझी पत्नी असल्यावर तिला तर हे सहन व्हायलाच पाहिजे. माझी पत्नी खूप निष्ठावान आहे. परंतु ती सूर्यदेवाला सुद्धा होणाऱ्या त्रासाबद्दल बोलू शकत नव्हती. खूप वेळ विचार केल्यानंतर एक दिवस देवी सज्ञेने एक विलक्षण निर्णय घेतला. तिने आपल्या योगशक्तीने स्वतःची सावली निर्माण केली. ही सावली तिच्यासारखीच दिसत होती. तिचे नाव होते देवी छाया. सज्ञेने छायेला सांगितले, तू माझ्या जागी सूर्यदेवांची सेवा कर. माझ्या मुलांची काळजी घे. पण सत्य कोणालाही सांगू नकोस. देवी छायेने हे सुद्धा मान्य केले. छायासुद्धा हुबेहूब सज्ञेसारखीच होती. तिची सुंदर चाल, सुंदर नजर, कोमल बोलणे संपूर्ण ती देवी सज्ञासारखीच होती. त्यामुळे सूर्यदेवाला जराही संशय आला नाही की देवी सज्ञा नसून देवी छाया आहे. यानंतर देवी सज्ञा तपश्चर्येसाठी निघून गेली. देवी सज्ञाला तपश्चर्या करायची होती जेणेकरून ती सूर्याचे तेज सहन करू शकेल. तिला स्वतःमध्ये ती शक्ती निर्माण करायची होती ज्यामुळे ती सूर्याच्या तेजाचा सामना करू शकेल. सूर्यदेवांना याची काहीच कल्पना नव्हती. तिने अखंड तपश्चर्या करायचे ठरवले. त्यांना वाटत होते की त्यांच्यासोबत राहणारी देवी सज्ञाच आहे. देवी छाया आणि सूर्यदेवांचा संसार पुन्हा सुरू झाला. काळ पुढे सरकत गेला.
छाया आणि सूर्यदेव यांना अनेक संताने झाली. त्यापैकी सर्वात प्रसिद्ध म्हणजे शनिदेव. याशिवाय सावर्णी, मनो, तपती यांचाही जन्म झाला. देवी छाया आपल्या मुलांवर अधिक प्रेम करू लागली, तर सज्ञेच्या मुलांकडे दुर्लक्ष होऊ लागले. यामुळे घरामध्ये ताणतणाव निर्माण झाला. विशेषतः यमराज यांना हे जाणवत होते. एकदा यमराज आणि देवी सज्ञा यांच्यामध्ये वाद देखील झाला. रागाच्या भरात यमराजांनी पाय उचलला. देवी छायाला वाटले की यमराज तिला मारणार की काय. त्यामुळे तिने संतापून यमराजांना शाप दिला. शापामुळे यमराजांच्या पायाला त्रास होऊ लागला. यमराजांना मात्र आश्चर्य वाटले की खरी आई आपल्या मुलाला असा शाप कधीच देणार नाही. त्यामुळे त्यांना संशय आला. त्यांनी उशीर न करता थेट सूर्यदेवांचे कक्ष गाठले आणि सर्व हकीकत सूर्यदेवांना सांगितली. सूर्यदेवांना हे सगळं ऐकून मात्र आश्चर्य वाटले. सूर्यदेवांनी छायेची परीक्षा घ्यायची ठरवले. सूर्यदेवांनी छायेला अनेक प्रश्न विचारले. सुरुवातीला छायेने सत्य लपवले, परंतु अखेरीस तिला सर्व काही सांगावेच लागले. तिने कबूल केले की ती देवी सज्ञा नसून सावली आहे. हे ऐकून तर सूर्यदेवाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना खूप मोठा धक्का बसला. ते तात्काळ सज्ञेच्या शोधात निघाले. सज्ञा पृथ्वीवर आली होती. तिने एका घोडीचे रूप धारण केले होते. ते एका घनदाट जंगलामध्ये कठोर तप करत होती. तिचा उद्देश होता मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती प्राप्त करणे आणि सूर्यदेवांचे तेज सहन करण्यासाठी सशक्त होणे. सूर्यदेवांनी आपल्या दिव्य शक्तीने तिचा शोध घेतला. शेवटी त्यांना तिचे ठिकाण समजले. सज्ञेला भेटण्यासाठी सूर्यदेवांनीही घोड्याचे रूप धारण केले. दोघांची पुन्हा भेट झाली. सज्ञेने आपल्या वेदना आणि अडचणी सूर्यदेवांना सांगितल्या. तिने स्पष्ट केले की ती त्यांच्यावर प्रेम करते, परंतु त्यांच्या तेजामुळे तिचे जीवन कठीण झाले होते. त्यांनी देवी सज्ञेला परत येण्याची विनंती केली. सूर्यदेव सज्ञेला घेऊन विश्वकर्मा यांच्याकडे गेले. विश्वकर्मांनी परिस्थिती समजून घेतली. त्यानंतर त्यांनी सूर्यदेवांचे काही तेज कमी केले. असे म्हणतात की सूर्यदेवांच्या तेजाचा 8वा भाग कमी करण्यात आला. त्या दिव्य तेजापासून अनेक अद्भुत अस्त्रे तयार झाली. भगवान विष्णूंचे सुदर्शन चक्र, भगवान शिवांचं त्रिशूल आणि इतर अनेक दिव्य अस्त्रे याच तेजापासून निर्माण झाली आहेत. पुराणांमध्ये वर्णन आहे. सूर्यदेव आणि देवी सज्ञा घोड्याच्या रूपात असताना त्यांना जुळे पुत्र झाले. हेच अश्विनी कुमार. अश्विनी कुमारांना देवतांचे वैद्य मानले जाते. ते रोगनाशक आणि आरोग्यदाते म्हणून प्रसिद्ध आहेत. देवतांना जेव्हा वैद्यकीय मदतीची गरज पडते तेव्हा अश्विनी कुमारांची आठवण केली जाते. पुढे आपण जाणून घेऊया शनिदेवांची कथा. छायेपासून जन्मलेले शनिदेव अत्यंत तपस्वी होते. लहानपणापासूनच त्यांना भगवान शिवाची भक्ती करायला आवडत असे. त्यांच्या कठोर तपश्चर्येमुळे त्यांना न्यायाधीशाचे स्थान देखील मिळाले. आजही शनिदेव कर्मानुसार फळ देतात. असे मानले जाते की राजा असो किंवा माणूस, शनीच्या न्यायापासून कोणीही सुटत नाही. सूर्यदेवांचे पुत्र यमराज यांनाही मृत्यूचे देव मानले जाते, परंतु ते फक्त मृत्यूचे देव नाहीत. ते धर्म आणि न्यायाचे रक्षक आहेत. प्रत्येक जीवाच्या कर्माचा हिशोब ठेवण्याचे कार्य त्यांच्याकडेच आहे. मृत्यूनंतर आत्म्याला योग्य न्याय देण्याची जबाबदारी यमराज पार पाडतात. त्यानंतर देवी यमुना ही सूर्यदेवाची कन्या भारतातील सर्वात पवित्र नद्यांपैकी एक नदी मानली जाते. श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये यमुना नदीला विशेष महत्त्व आहे. आजही लाखो भक्त यमुना नदीमध्ये स्नान करून पुण्य प्राप्त करतात. सूर्यवंशाची स्थापना म्हणजे वैवस्वत मनु हे सूर्यदेवांचे ज्येष्ठ पुत्र होते. त्यांच्यापासून सूर्यवंशाची स्थापना झाली. या सूर्यवंशामध्ये पुढे राजा हरिश्चंद्र, राजा सागर, राजा भगीरथ आणि भगवान श्रीराम यांचा जन्म झाला. म्हणूनच भगवान श्रीराम यांना सूर्यवंशी म्हटले जाते. सूर्यदेवांचे महत्त्व आपण जाणून घेऊया. हिंदू धर्मामध्ये सूर्यदेव हे आरोग्य, ऊर्जा, आत्मविश्वास आणि यशाचे प्रतीक आहेत. रोज सकाळी सूर्याला अर्घ्य दिल्यास सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते असे मानले जाते. सूर्यनमस्कार आणि आदित्य हृदय स्तोत्राचे पठण विशेष फलदायी मानले जाते.
भगवान सूर्याचा संसार हा केवळ एका देवतेच्या कुटुंबाची कथा नाही, तर ही कथा आहे कर्तव्याची, त्यागाची, प्रेमाची, तपश्चर्याची आणि न्यायाची. देवी संज्ञा, देवी छाया, यमराज, शनिदेव, यमुना, अश्विनी कुमार आणि वैवस्वत मनो या सर्वांनी विश्वाच्या व्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. म्हणूनच सूर्यदेव आणि त्यांचे कुटुंब हिंदू धर्मामध्ये विशेष पूजनीय मानले जाते. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच अशाच पौराणिक कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्री सूर्यनारायणा. जय श्री स्वामी समर्थ. जय श्री राम. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. धन्यवाद.